राज्यातील कर्जमाफी योजनेअंतर्गत येत्या 1-2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। आतापर्यंत सुमारे 12 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली असून 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 40,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार नाही याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले। तसेच सोयाबीन बियाणे प्रकरणी संबंधित कंपन्यांवर FIR दाखल केल्याची आणि खत लिंकिंग करण्यावरही कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारच्या वतीनं पहिल्यांदा छोट्या आणि दुसऱ्यांदा साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीची यादी जाहीर केलेली आहे आणि KYCचं काम युद्ध पातळीवर ते आहे सुरू आहे। साधारणतः आज अखेर त्यामध्ये मला आकडा आजचा सांगितलं तर 12 लाखाच्या आसपास KYCचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जे शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची अपूर्व कागदपत्र अशी साधारणतः ह्या 2-3 दिवसामध्ये सगळं KYCचं काम पूर्ण होईल आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल। खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे आणि ही कर्जमाफी यादीनं दुसरी पण यादी लवकरच होईल आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत। खरं तर मगाशी मुख्यमंत्र्याचा आभार मी ह्यासाठी म्हणले कारण का आता कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाहीये। निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा माझा शेतकरी अडचण झालेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी होती, म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कामी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। खरं तर मी या माध्यमातून सांगतो शेवटी समाधान सगळ्यांचंच होऊ शकत नाहीये, परंतु त्यातही आपल्याला माहिती गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या काळात सुद्धा या राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे आणि शेवटी मदत तरी काय सगळीच मदत म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार नाही की सगळे यात समाधानी आहोत, पण जास्तीत जास्त शेतकरी माझा समाधानी कसा होईल, तो परत जो खचलाय तो परत शेतकरी कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या कर्जमाफीची रक्कम ही दिली जाईल। तर काहीही होणार नाही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तर अडचण अजिबात नाहीये। अडचण आहे ही राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीमध्ये आणि हेरकट योजना किंवा काय योजनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगतो, समजा रक्कम जरी आपल्याला बँकेला कमी, माझं समजा एखाद्याचं 1 लाख रुपये कर्ज आहे आणि बँक आपल्या शासनाकडून साधारणतः 60,000 रुपये रक्कम आली, ते शेतकऱ्यांनी अजिबात विचार करू नये, हेरकट तसलं काहीच विचार करू नये, वरचे 40,000 रुपये हे बँकेने त्यांना माफ करायचे आहेत आणि तसा राज्य सरकार आहे आमचा बँकेचा, त्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे। त्यामुळे ती 40,000 रुपये ही शेतकऱ्याला त्याची ती माफी मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि एकदा ही कर्जमाफी झाल्यानंतर, ही रक्कम झाल्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी त्यांना शेतकऱ्याला आपल्या त्याच दिवशी म्हणलं तर शेतकऱ्याला नीलचा दाखला ना बाकीचा दाखला मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला पीक कर्जाचं नवीन वाटप हे निश्चित प्रकारे करायचं आम्ही सगळ्यांनी सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत। या बाबतीमध्ये खरं तर शेतकऱ्यांनी थोडं यादी अजून 3 याद्या ती अजून 2 याद्या लागणार आहेत, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे। थोडी शेवटी संयम तर आपल्याला पाळावाच लागेल आणि शेवटी खरं आहे शेतकऱ्यांची काही चूक नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे, पण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करते आणि आपलं पहिल्या नाही यादीत, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या चौथ्या यादीत तर आपलं नाव येईल। थोडा त्यांनी संयम बाळगावा आणि माझी शेतकरी बांधवांना एक विनंती की आपण कुठल्याही आत्महत्येच्या बाबतीमध्ये असा कुठला निर्णय घेऊ नये, कारण का शेवटी आपलं घर, आपला परिवार, आपली बायका, मुलं, नातेवाईक ही सगळे आपल्यावर अवलंबून आहेत, त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विचार करा। आपण काळजी करू नका, हे सरकार तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला जिथं जिथं काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, हे सरकार निश्चित प्रकारे करेल।
हे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. नाही, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला ज्यावेळेस तक्रारी आमच्याकडे कृषी विभागाकडे आल्या त्या आम्ही पडताळणी केल्या आणि त्यामध्ये काही कंपन्यामध्ये 100% उगवण्याच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या कंपन्यावरती डायरेक्ट आम्ही कारवाई केलेली, डायरेक्ट FIR दाखल त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. त्यांना परत दुसरं दुबार त्यांना ते बियाणं कसं त्यांना मिळेल आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला जेवढं काय सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. पण असं जर कोण करत असेल तर चुकीचं आहे. या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांनी आम्हाला ते हे करून दिलं तर निश्चित प्रकारे कंपनीवरती आम्ही कारवाई तर केलेलीच आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे कारवाई करू. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कोल्हापूर.